श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मी आज एका स्वामी भक्ताचा अनुभव सांगणार आहे. त्या ताई आहेत मूळच्या महाराष्ट्रातल्या, पण त्या कितीतरी वर्षापासून पंजाबमध्ये स्थायिक झालेल्या आहे आणि हा अनुभव त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबाला आलेला आहे. त्यांच्या सांगण्यावरून या ताईंनी हा अनुभव शेअर केलेला आहे, पण त्यांच्या शब्दात हा अनुभव सांगायला मी सुरुवात करते. ताई म्हणतात, माझं लग्न झालं आणि काही वर्ष आम्ही महाराष्ट्रातील नागपूर येथे होतो, पण काही वर्षांनी माझ्या मिस्टरांना रेल्वेमध्ये जॉब लागला आणि आम्ही पंजाबमधील एका गावात स्थायिक झालो. मी आधीपासूनच स्वामी सेवेत होते. लग्नानंतर पंजाबमध्ये आल्यावरही मी घरी स्वामींच्या सगळ्या सेवा करायची. आमच्या घरी नेहमी स्वामी चरित्र पारायण, स्वामी जयंती असं होत असायचं आणि उद्यापनाच्या दिवशी आम्ही प्रसाद घ्यायला आमच्या शेजाऱ्यांनाही बोलवायचो. आमच्या घराच्या शेजारी एक कुटुंब राहायचं. त्या ताईंचं नाव मोनिशा सिंग आहे. त्यांच्या कुटुंबात त्यांचे मिस्टर आणि एकुलती एक 10 वर्षाची मुलगी होती. अशातच सगळं काही ठीक असताना का कोण जाणे एक दिवस त्यांच्या मुलीला पॅरालिसिसचा अटॅक आला. खरं तर एवढ्या लहान वयात पॅरालिसिस म्हणजे हे नवलच होते, पण तिची तब्येत एकदम सिरियस होती. तिला चांगल्या दवाखान्यात दाखवलं. त्यानंतर ती तशाच पॅरालाइज्ड अवस्थेमध्ये 1 महिना घरी बेडवरच होती. त्या दरम्यान तिला बऱ्याच चांगल्या मोठ्या दवाखान्यात त्यांनी दाखवलं. खूप औषध उपचार केले, पण कशाने काही फायदा झाला नाही. त्यांनी देवधर्मही खूप केला, पण त्यांना कुठूनच काही आशेचा किरण दिसत नव्हता. ती त्यांना खूप वर्षानंतर झालेली एकुलती एक मुलगी होती. तिच्यासाठी ते अगदी काहीही करायला तयार होते. मला ही परिस्थिती समजत होती. मग मी एके दिवशी त्यांच्याकडे गेली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सगळं काही करून पाहिलं, पण कशाने काही झालं नाही. शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही फक्त एकदा महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनाला जाऊन या. तिथे गेलेला मृत मनुष्यही जिवंत होतो. तिथे खरंच अशक्य असं काहीही नाही. तुम्ही एकदा तिथे जा. तेव्हा त्यांनी त्या गोष्टीला कदाचित तेवढं सिरियसली घेतलं नाही, पण म्हणतात महाराजांना तुमच्याकडून काही करून घ्यायचं असेल तर ते तशी वेळच तुमच्यावर आणतात. 2-3 दिवसांनी त्यांच्या मुलीची तब्येत ही खूप बिघडली. ती पूर्ण पॅरालाइज झाली होती. तिला हलताही येत नव्हतं. त्यांनी तिला दवाखान्यात ॲडमिट केलं आणि डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागेल असं सांगितलं. 6 तास तिच्यावर उपचार चालू होते, पण नंतर डॉक्टरांनी ही आशा सोडली. त्यांनी ती अर्धमृत झाली आहे असं सांगितलं आणि व्हेंटिलेटर काढल्यावर तिचा जीव वाचणार नाही असंही सांगितलं. ते दोघे नवरा बायको खूप खचले. त्या ताईंना मी परत एकदा विनंती केली की तुम्ही तिला तशाच अवस्थेत व्हेंटिलेटर लावूनच एकदा फक्त घेऊन जा अक्कलकोटला, आणि या वेळेला मात्र त्यांनी नकार दिला नाही. त्यांनी तिला तसंच व्हेंटिलेटर लावून गाडीनी अक्कलकोटला नेलं. अक्कलकोटला त्या दिवशी प्रचंड गर्दी होती. मुलीला त्यांनी व्हीलचेअरवर मंदिरात नेलं, पण आत गाभाऱ्यात तिला नेता आलं नाही. तिला न नेता त्यांनी त्या मंदिराच्या परिसरातच तिला ठेवलं आणि तिच्यासोबत त्यांचा एक फॅमिली मेंबर होता. देवाचा गाभारा हा पूर्ण लोकांनी भरला होता. त्यांना नीट दर्शन काही झालं नाही. महाराजांची मूर्तीही त्यांना एवढ्या गर्दीत दिसलीच नाही. तशाच नाराज अवस्थेत ते बाहेर आले त्यांच्या मुलीजवळ आणि परतीच्या मार्गाला लागले. अक्कलकोटच्या बाहेर पडताना त्यांना थोडी ट्रॅफिक लागली. गाडी थांबवून होती तेव्हा एक भगवे लंगोट घालून एक बाबा त्यांच्या गाडीजवळ आले. त्यांनी गाडीचा काचाला हात मारला आणि उघड असे म्हणू लागले. खिडकी उघडून त्या ताईंनी त्यांना पैसे देऊ केले. तेव्हा त्यांनी विचारले की कुठे निघाले. त्या ताईंनी त्यांना सांगितले, माझ्या मुलीची तब्येत खूप खराब आहे म्हणून आम्ही अक्कलकोटला महाराजांच्या दर्शनाला घ्यायला आलो होतो, पण माहिती नाही महाराजांच्या मनात काय आहे. आमचं दर्शन हे झालंच नाही. त्यावर ते बाबा म्हणाले, अगं काय झालं तुझ्या मुलीला, ठीकच तर आहे ती. आणि असं म्हणून त्यांनी त्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ताईंना म्हणाले की अगं त्या महाराजाचं दर्शन काय फक्त अक्कलकोटातच होते असं नाही. त्यांचं जर मनापासून नाम घेतलं ना तर ते दर्शन देतातच. डोळे बंद करूनही त्याचं नाव जर घेतलं तू तरी ते तुला दर्शन देतील. त्यासाठी अक्कलकोटलाच गेलं पाहिजे असं काही नाही, असं म्हणून ते निघून गेले. हा प्रवास झाला आणि ते परत पंजाबमध्ये आले त्यांच्या घरी. आणि काय आश्चर्य, त्यानंतर त्यांच्या मुलीची तब्येत हळूहळू सुधारू लागली. तिचं व्हेंटिलेटर हे फक्त 3 दिवसात निघाले आणि ती हळूहळू जागेवरची उठू लागली. फक्त 15 दिवसात तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्जही मिळाला आणि फक्त 3 महिन्यात ती पहिल्यासारखी एकदम नीट झाली. त्या दिवशीपासून त्या ताईंचा पण महाराजांवर खूप विश्वास बसला. आता त्याही अगदी मनापासून स्वामी सेवा करतात आणि आता सगळं काही त्यांचं नीट चालू आहे. खरंच म्हणतात ना, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. या वाक्याची खरंच महाराजांनी त्या दिवशी प्रचिती दिली.